पुढच्या बातमीकडे वळूया। मुंबईतील कुर्ला आंबेडकर नगर इथं भरधाव जाणाऱ्या बसनं अनेकांना उडवलं। या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय आणि 33 जण जखमी झालेत। कुर्ला इथल्या आंबेडकर नगर परिसरातून 332 क्रमांकाची बस अंधेरीकडे निघाली होती। यावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि तिने जवळपास 10 ते 15 गाड्यांना धडक दिली। एक साधारण 100 ते 150 किलोमीटरचा रस्ता या भरधाव जाणाऱ्या बसनं सगळ्या गाड्यांना चिरडत पार केला। जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये 60 प्रवासी प्रवास करत होते। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। या प्रकरणी बस चालक संजय मोरेला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतलं। आधी नागरिकांनी त्याला पकडलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं। बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या अपघातात गस्तीवर असलेले 4 पोलीस आणि MSF जवान जखमी झालेत। अपघातावेळी बस चालकाचे नियंत्रण सुटलं का ब्रेक फेल होता का बस चालकाने दारू पिली होती या सगळ्याबाबतचा अधिकृत तपास समोर येईल। मुंबईतील कुर्ला भागात सोमवारी रात्री झालेल्या बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ड्रायव्हरला बस चालवण्याचा अनुभव नव्हता। ही जी ऑटोमॅटिक बस असते ती चालवण्याचा अनुभव नव्हता अशी माहिती पोलीस तपासात समोर येते। तसंच बस चालक संजय मोरेनं मद्यपान केलं होतं का याचाही तपास पोलिसांकडून होतोय। संजय मोरे हा 2 महिन्यांपूर्वीच हंसा या बसच्या कंत्राटी कंपनीत चालक म्हणून रुजू झाला होता। यापूर्वी त्यांनी फोर्स या कंपनीची मॅन्युअल बस चालवलेली होती। 15 वर्षांपूर्वी त्याने मोठी गाडी चालवलेली होती। त्यानंतर त्याला मोठी गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता हेही तपासात समोर आलंय। आता तो 1 डिसेंबरला बेसचा कंत्राटी कंपनीत चालक म्हणून कामाला लागलेला होता। बेसनं त्याला ऑटोमॅटिक बस चालवण्याकरता दिली, पण त्याला पुरेसं प्रशिक्षण नव्हतं। त्याला प्रशिक्षण दिलं सुद्धा गेलं नाही। फक्त 10 दिवस त्यानं ई-बस चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं असंही पोलीस तपासात समोर आलंय। त्यामुळे या अपघात प्रकरणात आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत। कुर्ला इथं झालेल्या बसची आरटीओकडून तपासणी करण्यात आली। सकाळच्या सत्रात ही तपासणी झाली। या बसची परिस्थिती योग्य होती का हे आरटीओकडून तपासण्यात आलं। बसचे ब्रेक निकामी झाले नसल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसून येत आहे। आरटीओ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली, पण अधिक तपासानंतरच यावर भाष्य करता येईल असंही त्यांनी सांगितलं। एक्सटर्नल जी काही वाहनाची तपासणी सध्या केलेली आहे त्याच्यात तरी परिस्थिती योग्य वाटते, पण पूर्ण जो काही मशीनचा अहवाल किंवा सगळ्या ज्या गोष्टी येतील त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील। आता ब्रेक फेल होता का या संदर्भात खास लगेच त्या गोष्टी कळतात ब्रेक फेल असेल? सद्यस्थितीत तरी बाहेरून चेक केल्यानंतर ते ओके वाटतंय। कंपनीची ज्या बस कंपनीचे बस बनवतात त्यांच्यासोबत तुमची काही चर्चा हो, झाली का? ती लोक पण आहेत, आलेली आहेत, त्यांनाही बोलवलेलं आहे। कुर्ला बाजारपेठ आहे तिथं बस स्टॉप आहे। त्या बस स्टॉपजवळ त्याला थांबायचं होतं, पण त्याला काही थांबता आलं नाही तिथं। तो कोणत्या अवस्थेत होता, ड्रिंकिंग केलेली किंवा त्याचा ब्रेक फेल झाला ते नागरिकांना काहीच कल्पना नव्हती। तर त्या अवस्थेमधून त्याची गाडी कंट्रोल करत तो कमसे कम कसा तिथून आला ना तसा तो बस स्टॉपजवळ थांबला, त्याला थांबता आलं नाही। तसं तो तिकडून नुकसान करत गाड्यांचं किंवा नागरिकांचं कसं नुकसान करत त्याला हा परिसर दिसल्यामुळे, इथं मोकळा परिसर दिसल्यामुळे त्यांनी इथं धडक दिली आणि त्या सुमारेमध्ये कमसे कम 3 ते 4 मृतदेह इथं पडलेले होते। गाड्यांचं नुकसानही झालं होतं। मेरा नहीं, मेरे भाई का रिक्शा था, डेली चलता था। एक अकेला कमाने वाला है और आज उसका रिक्शा टोटल लॉस हो गया। अब भाई का पता नहीं किधर है। हाँ, अभी हमको आधा घंटा पहले फोन आया, डायरेक्ट हम भाग के आया। कोई बताने को तैयार नहीं है कि तुम्हारा भाई किधर है, गाड़ी किधर है। गाड़ी ढूंढ के निकाला और हम फोटो निकाल रहा है, निकाल रहा। हमको पुलिस वाले रोक रहे, परेशान कर रहे। बोलता जो भी है हम तुमको सुबह पूरा पंचनामा देंगे, सब मिलेगा। इसका जिम्मेदार कौन है? अब मेरा भाई अकेला कमाने वाला, उसका घर परिवार कौन चलाएगा? रिक्शा ड्राइवर है। आरटीओच्या पथकाकडून अपघातग्रस्त बसची पाहणी करण्यात आली आणि यानंतर आरटीओ पथकानं अपघातस्थळाची पाहणी केली।
या अपघाताला नेमकं जबाबदार कोण याचा तपास आरटीओच्या पथकाकडून सुरू आहे. हा अपघात तांत्रिक कारणामुळे घडला की मानवी चूक, या अपघाताला कारणीभूत ठरली कोणती गोष्ट याचा शोध सुरू आहे. कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आमदार सुनील प्रभू यांनी केलाय. बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीपणा, दुर्लक्ष यामुळेच ही दुर्घटना घडली असा आरोप त्यांनी केलाय. आज जो ड्रायव्हर त्या ठिकाणी नियुक्त केला त्याच्यावरती BSTच्या कुठच्याही अधिकाऱ्याचं कंट्रोल नाही. BSTच्या स्वतःच्या ज्या बसेस आहेत त्या बसेसपेक्षाही यांच्या बसेस जास्त आहेत. तर यांची जबाबदारी जास्त आहे की या सगळ्या ड्रायव्हिंगला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन त्यांच्या कर्मचाऱ्याकडनं होतंय की नाही. तो माणूस दारू पितोय का, त्याची चेकिंग होते का, त्याचं वैद्यकीय चेकअप जे व्हायला हवं होतं ते होतंय का, त्या कुठच्याही गोष्टीबद्दल BSTचा कंट्रोल नाही. त्यामुळे हा अपघात घडला. BSTने पूर्णपणे स्वतःचा कारभार ढिसाळ केलेला आहे. माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी अशी आहे की कंपनी कोणीही असू दे, ज्यानं काम घेतलं असेल त्यांनी कसं घेतलं, काय घेतलं हा गौण विषय आहे. पण 7 लोक मृत्युमुखी पडली, 49 लोक जखमी झालेली आहेत. भविष्यात असा अपघात व्हायला नको आणि याची सगळी कारणं शोधण्यासाठी मृत्यूदंड तर द्यायलाच पाहिजे. परंतु याचे जे कोण डायरेक्टर असतील, मालक असतील त्यांना मृत्यूदंड द्या. याच्यासाठी SIT नेमा अशी माननीय मुख्यमंत्र्यांकडे माझी मुंबईकर जनतेच्या वतीने मागणी आहे. या अपघातानंतर बेस्टचे माजी सदस्य राहिलेले आणि भाजपचे नेते रवी राजा यांनी बेस्ट प्रशासनाला फटकारलं. बेस्टच्या कार्यपद्धतीवर रवी राजा यांनी आक्षेप घेतला. चालकांना योग्य प्रशिक्षण देत नाहीत, त्यामुळेच प्रशिक्षणाअभावी असे अपघात घडतात असा आरोप रवी राजा यांनी केलेला आहे. कुठे ना कुठे बेस्ट अंडरटेकिंगच्या हलगर्जीपणा असा एकंदरीत दिसत आहे. कॉन्ट्रॅक्टर तो त्यामध्ये दोषी आहे, बट बेस्ट अंडरटेकिंग जेव्हा तुमच्या बसेस तिकडे येतात आणि जे ड्रायव्हर जे बेस्ट अंडरटेकिंगच्या बसेस चालवतात, तुम्ही बघितलं पाहिजे की ते जे चालवणार आहे ते ड्रायव्हर बरोबर आहे की नाही, त्याला ट्रेनिंग मिळालं त्याला ट्रेनिंग कुठे ना कुठे घेतले की नाही. तुम्ही सतताने जे ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हरला तुम्ही असं बसेस देतात आणि कुर्लामध्ये जे काय झालेलं आहे त्यामध्ये एकदम गंभीर आहे आणि भीषण जे दुर्घटना झालेला आहे. मला असं वाटत आहे की कुठे ना कुठे यामध्ये बेस्ट अंडरटेकिंगचं जे नाव आहे, जे नावला एक मोठा कलंक लागलेला आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरात बेस्ट बसनं अनेकांना चिरडलं. या अपघातातून एक रिक्षेवाला मात्र थोडक्यात बचावला. अनिल कुमार शहा असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. या अपघातात त्याच्या रिक्षाचा मात्र चक्काचूर झाला. ही रिक्षा पाहिली तर आपल्या लगेचच लक्षात येईल की यात जर कुणी असतं तर ते अजिबातच वाचलं नसतं. पूर्णपणे चेंदामेंदा झाला या रिक्षाचा. पण नशीब बलवत्तर म्हणून या रिक्षातील प्रवासी कुर्ला स्थानकावर उतरले आणि मग रिक्षा चालक रिक्षा बाजूला लावून चहा प्यायला रिक्षातून उतरतो न उतरतो तोच मागून आलेल्या भरधाव बसनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या बसनं पहिली जी गाडी जिला धडक दिली ती रिक्षा होते आणि त्या रिक्षाचा चेंदामेंदा झाला. त्या रिक्षाला फरफटत नेलं या बसनं. या रिक्षा चालक गंभीर जखमी झाला, त्याला पण धक्का लागला, तो पडला. त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रतिक्रिया आपण बघूया. रिक्शे के बाहर खड़ा थे, पीछे से बस आया और जितना था रिक्शा उड़ाया, बैग जितना था सबको उड़ा के गया. मेरे को भी उड़ाया. मैं लेफ्ट में पूरा लेफ्ट में खड़ा था तो मैं बचा, नहीं तो बचने को पड़ा. अगर आप रिक्शा में रहते तो रिक्शे में रहता तो बचने का कोई सवाल नहीं उठा बचता. रिक्शा में बैठा रहता, रिक्शा पूरा चिपक गया, रिक्शा बनने लायक भी नहीं है और कहानी उसका खत्म हो गया.